Hi students, in last video we learned the coordination in human beings. We learned that the coordination in human beings are controlled in two ways. First one is a nervous control and second one is a chemical control. This nervous control, in which we learn what is nerve cell and what is nervous system. In human being, the nervous system is classified into three types. One is a central nervous system, second one is a peripheral nervous system, and third one is a autonomous nervous system. And these three types of nervous system in human beings we learn in detail. Now, after the nervous control, we learn about the chemical control. What is chemical control? And normally in nervous system, these nerves are responses to external stimuli and we respond to this situation or external stimulus. So, these nervous system in which also the controlling part is a chemical control. And in this video we learn about the what is chemical control. जनरली आपण नर्वस सिस्टीममध्ये ज्या काही नर्वस सिस्टीम्स आपण स्टडी केल्या ज्याच्यामध्ये CNS, PNS अँड ANS. इट इज अ सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. तर जनरली ज्या काही नर्व्ह सिस्टीम्स आहेत त्या एक्सटर्नल स्टिम्युलाला रिस्पॉन्स करतात आणि ते जो रिस्पॉन्स आहे त्याला जो काही आपण रिस्पॉन्स देतो आपल्या बॉडी थ्रू, त्याच्यामध्ये आपण काय पाहतो, एक तर ज्या काही नर्व्ज आहेत त्या अगोदर ब्रेनला ते इम्पल्सेस पाठवतात, ब्रेनकडून ते पुन्हा आपल्या पर्टिक्युलर टार्गेट ऑर्गनपर्यंत नर्व्स थ्रू काय केलं जातं, त्या टार्गेट ऑर्गनपर्यंत ती पाठवली जाते. जसे की लास्ट वनला एकतर मसल येऊ शकते किंवा ग्लँड असू शकते. ओके, तर इथे जनरली आपण ज्या काही पर्टिक्युलर फॉर एक्झाम्पल रिफ्लेक्स ॲक्शन जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये आपण काय स्टडी केलं, तर पर्टिक्युलर हॉट ऑब्जेक्टला ज्यावेळेस आपण टच करतो, बरोबर आहे, त्यावेळेस तो जो टच आहे तो आपल्या पर्टिक्युलर मसल्स थ्रू, ओके, पर्टिक्युलर मसल्स थ्रू, ओके. तर सर्वात पहिल्यांदा आपल्या जे काही पेन रिसेप्टर्स आहेत ते रिसीव करतात आणि इथून जे काही नर्व्ज आहेत त्याचे डेंड्राइट्स ते इम्पल्सेस घेतात आणि ते इम्पल्सेस कुठे जातात, तर स्पायनल कॉर्डपर्यंत जातात, बरोबर आहे. स्पायनल कॉर्डपर्यंत गेल्याच्या नंतर हे जे स्पायनल कॉर्डपर्यंत जातात तिथून नंतर स्पायनल कॉर्डमधले जे काही डेंड्राइट्स आणि ॲक्झॉन्स आहेत ते पुन्हा ते रिसीव करतात आणि परत अफेक्टर न्यूरॉनपासून इफेक्टर न्यूरॉन्सपर्यंत ते पाठवतात. आणि हे जेव्हा ॲक्झॉनपासून रिसीव केले जातात मसल्सला आणि त्यावेळेस जो पर्टिक्युलर मसल आहे तो काय होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो आणि ज्यावेळेस तो कॉन्ट्रॅक्ट होतो त्यावेळेस आपला हात मागे येतो. तर ज्यावेळेस मसल कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणजेच काय, तर जे काही इम्पल्सेस आहेत ते टार्गेट ऑर्गन आपण मसलपर्यंतचं पाहिलं, बरोबर आहे. तर जे काही केमिकल कंट्रोल्स आहेत याच्यामध्ये जनरली एंडोक्राइन ग्लँड थ्रू जे काही हार्मोन सिक्रेट होतात ते केमिकल कंट्रोल करतात, बरोबर आहे. पण एंडोक्राइन ग्लँड म्हणजे काय हे जाणून घेण्या अगोदर आपण ग्लँड्सबद्दल जाणून घेऊ. ओके, तर ह्युमन बॉडी कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स ऑफ ग्लँड्स, हॅविंग टू टाइप्स ऑफ ग्लँड्स. फर्स्ट वन इज ए एक्झोक्राइन ग्लँड and first one is a endocrine gland. These two different glands are present in our body.
तर जनरली 2 ग्लँड्स ह्या ह्युमन्समध्ये आहेत, 2 टाईप्सच्या, एक एक्झोक्राईन ग्लँड आणि सेकंड टाईप आहे एंडोक्राईन ग्लँड. तर जनरली आपण जो काही केमिकल कंट्रोल स्टडी करणार आहोत तो एंडोक्राईन ग्लँडबद्दल स्टडी करणार. पण याच्या अगोदर आपण दोन्ही ग्लँड्स कोणत्या आहेत त्या व्यवस्थित स्टडी करू. जनरली एक्झोक्राईन ग्लँड आणि एंडोक्राईन ग्लँडमधला जो मेन डिफरन्स आहे तो आपण स्टडी करणार. तर आपल्या बॉडीमध्ये 2 टाईप्सच्या ग्लँड्स आहेत, एक्झोक्राईन अँड एंडोक्राईन. एक्झोक्राईन ग्लँड काय करते, तर जनरली ज्या काही डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये ग्लँड्स येतात, जसे की सलायवरी ग्लँड, पॅन्क्रियाज एक्सेट्रा. ओके, सलायवरी ग्लँड अँड पॅन्क्रियाज. These glands are the exocrine glands. Exocrine glands म्हणजेच अशा ग्लँड्स ज्या की डक्ट असणाऱ्या ग्लँड्स आहेत, ज्यांना काय असते, डक्ट असते. आणि या डक्ट थ्रू ते जे काही डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत ते काय करतात, सिक्रीट करतात. ओके, डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रीट करतात. म्हणजेच काय, तर जनरली सलायवरी ग्लँड आपल्या माउथ थ्रू जर आपण स्टडी केलं, ओके, तर सलायवरी ग्लँड जी आहे ती एक पर्टिक्युलर डक्ट थ्रू काय होते, जो काही सलायवा आहे तो सिक्रीट करते. ओके, आणि सलायवा हा फूडमध्ये मिक्स होऊन काय होतो, तो कॉम्प्लेक्सचं सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो. तर जो काही सलायवा आहे तो पर्टिक्युलर सलायवा सिक्रीट होण्यासाठी एक पर्टिक्युलर डक्ट आहे, बरोबर आहे. ओके, म्हणजे डक्ट थ्रू त्यांचं काय होतं, सिक्रीशन होतं, म्हणून आपण त्यांना डक्ट ग्लँडसुद्धा म्हणून ओळखू शकतो. तर याच्यामध्ये काय सिक्रीट होतं, तर डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रीट होतात. आता एंडोक्राईन ग्लँड, ज्याच्यामध्ये आपण डिफरंट एंडोक्राईन ग्लँड्स बघणार आहोत, ज्याच्यामध्ये पिट्युटरी आहे, त्याच्यानंतर थायरॉइड आहे, थायरॉइड ग्लँड आहे एक्सेट्रा. ओके, ॲड्रेनल ग्लँड, ऑल these आर दी एंडोक्राईन ग्लँड्स. जनरली एंडोक्राईन ग्लँड्स जे आहेत याच्यामध्ये या डक्टलेस आहेत. काय आहेत, डक्टलेस आहेत, म्हणजे याच्यामध्ये डक्ट नसते, यांना डक्ट नसते. पर्टिक्युलर ग्लँड ही ज्या काही टिश्यू सेल्स असतील त्या सेल्स थ्रू काय करतात, जे काही हार्मोन्स आहेत ते सिक्रेट करतात. सेल्स थ्रू काय करतात, सिक्रेट करतात. आणि ते कुठे येतं, ब्लडमध्ये येतं, आणि ब्लड थ्रू टार्गेट ऑर्गनपर्यंत जातं. तर या डक्टलेस आहेत आणि यांचं मेन सिक्रेशन काय आहे, हार्मोन्स. काय आहे, हार्मोन्स. तर जनरली एक्झोक्राईन ग्लँड ज्या की डक्ट, ज्यांना डक्ट आहे अशा ग्लँड्स आहेत आणि ज्या डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रेट करतात. आणि एंडोक्राईन ग्लँड ज्या डक्टलेस आहेत आणि त्या हार्मोन्स सिक्रेट करतात. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन या दोन्हीमध्ये तुम्ही एक कॉमन पाहू शकता, पॅन्क्रियाज. जनरली पॅन्क्रियाज जी ग्लँड आहे ती एंडोक्राईन पण आहे आणि एक्झोक्राईन पण आहे. तर जनरली तुम्ही स्टमकच्या खाली पर्टिक्युलर एक ग्रीन लीफ लाईक स्ट्रक्चर सारखं एक ग्लँड आहे ज्याला आपण पॅन्क्रियाज म्हणतो. ओके ओके, तर ही जी पॅन्क्रियाज आहे तर ही डक्ट ग्लँड आहे, एक्झोक्राईन ग्लँड आहे ॲज वेल ॲज एंडोक्राईन ग्लँड आहे. तर ज्यावेळेस फूड आपण इनगल्फ करतो किंवा टेक करतो, ज्यावेळेस फूड इनटेक करतो त्यावेळेस ज्यावेळेस फूडचं डायजेशन होतं त्यावेळेस पॅन्क्रियाज काय करते, पॅन्क्रियाटिक ज्युसेस सिक्रेट करते आणि जे की फूड डायजेस्ट करतो आणि ते पण डक्ट थ्रू तो सिक्रेट करतो. ओके, इथे एंडोक्राईन ग्लँड पण ती करते. आणि त्याचबरोबर जो काही पॅन्क्रियाज आहे त्याच्या टिप पॉईंटला आपल्याला एक पर्टिक्युलर पार्ट दिसतो ज्याला आयलेट्स ऑफ लँगरहँड म्हणलं जातं. काय म्हणलं जातं, आयलेट्स ऑफ लँगरहँड. जो काही आयलेट्स ऑफ लँगरहँड आहे हा पर्टिक्युलर डक्टलेस ग्लँड आहे आणि हा इन्सुलिन सिक्रेट करतो. ओके, आपण याच्याबद्दल डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. तर हा जो पर्टिक्युलर पॅन्क्रियाचा पर्टिक्युलर पार्ट आहे ज्याला आयलेट्स ऑफ लँगरहँड म्हटलं जातं, पण तो पॅन्क्रियाज याचाच आहे, या ग्लँडचा आहे. तर
जनरली या पार्टबद्दल आपण जर स्टडी केलं तर ही एक्झोक्राईन ग्लँड दाखवते, ती डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रेट करते, आणि एक स्मॉलेस्ट पार्ट जो आहे पॅन्क्रियाजचा तो मात्र एंडोक्राईन ग्लँड दाखवतो, जो की हार्मोन्स सिक्रेट करतो. ओके, तर एक लक्षात ठेवायचं म्हणजे काय, तर पॅन्क्रियाज हा एंडोक्राईन ॲज वेल ॲज एक्झोक्राईन दोन्ही टाईप्सचे ग्लँड्सचं सिक्रेशन दाखवतो. तर याच्यामध्ये ग्लँड्समध्ये ह्युमन्समध्ये 2 टाईप्सच्या ग्लँड्स आहेत, एक एक्झोक्राईन अँड सेकंड वन एंडोक्राईन. एक्झोक्राईन ग्लँड जी की फॉर एक्झाम्पल सलायव्हरी ग्लँड, पॅन्क्रियाज यासारख्या ग्लँड्स आहेत ज्यांना डक्ट असते आणि त्या काय सिक्रेट करतात, तर डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रेट करतात. सेकंड वन एंडोक्राईन ग्लँड जी की पिट्युटरी ग्लँड आहे, थायरॉइड ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, ॲड्रेनल ग्लँड, ऑल्सो अ पॅन्क्रियाज, अँड इट इज डक्टलेस ग्लँड्स, त्यांना डक्ट नसते आणि ते काय सिक्रेट करतात, तर हार्मोन्स सिक्रेट करतात. ओके, तर मेजर जो कॉमन पार्ट आहे किंवा जे काही डिफरन्सेस आहेत दोन्हीमधले ते मी तुम्हाला सांगितले, ज्याच्यामध्ये एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन ग्लँड हे आपल्याला व्यवस्थित समजतात. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे पॅन्क्रियाज जी ग्लँड आहे ती दोन्ही ग्लँड्स दाखवते, एक्झोक्राईन ॲज वेल ॲज एंडोक्राईन. नाव वी लर्न detail about the chemical control. What is chemical control? Control and coordination of our body is brought about by a specific chemical. This chemical is known as a hormone. And hormones are secreted by endocrine gland. The endocrine gland. These endocrine gland are ductless gland. These endocrine gland do not have a specific arrangement. Either store and for the carry of the hormones. So these glands are, when they produce hormones are produced, that time they secrete into the blood, and these via blood these hormones reaches to the target part of the body, all over the body also. तर जनरली केमिकल कंट्रोल ज्याच्यामध्ये जी काही आपली बॉडी आहे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनसाठी जो काही सेकंड टाईप ऑफ कंट्रोल आहे केमिकल कंट्रोल, याच्यामध्ये एक स्पेसिफिक केमिकल थ्रू, तो केमिकल कोणता आहे, हार्मोन्स थ्रू केमिकल कंट्रोल हे केलं जातं. ओके, तर कोऑर्डिनेशन केलं जातं. तर जे काही हार्मोन्स आहेत, हार्मोन्स कोण सिक्रेट करतं, एंडोक्राईन ग्लँड, आणि एंडोक्राईन ग्लँड कशा आहेत, डक्टलेस ग्लँड आहेत. तर दीज एंडोक्राईन ग्लँड्स, ज्या काही एंडोक्राईन ग्लँड्स आहेत त्यांना स्पेसिफिक अशी अरेंजमेंट नाही आहे. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल माउथ थ्रू आपण फूड घेतलं, इनटेक केलं, ओके, तो जो फूड आहे तो पास होण्यासाठी एक पर्टिक्युलर डक्ट आहे, बरोबर आहे, आणि प्रत्येक ऑर्गनमध्ये त्या डक्ट थ्रू ते काय करतात, पास होतात, बरोबर आहे. म्हणजे याच्यासाठी एक पर्टिक्युलर अरेंजमेंट आहे, ओके, पासिंगसाठी.
ओके, ज्या काही ज्युसेस सिक्रीट होतील एक्झोक्राईन ग्लँड्समध्ये त्या पर्टिक्युलर डक्टनी अरेंज केलेल्या आहेत, म्हणजे त्या डक्ट थ्रू त्या काय करतात, त्या पास होतात, बरोबर. पण एंडोक्राईन ग्लँडमध्ये अशी स्पेसिफिक अरेंजमेंट नाही आहे, कारण की त्या डक्टलेस आहेत. ओके, तर ज्यावेळेस जो काही प्रोडक्शन होतं त्याला स्टोअर करण्यासाठी किंवा त्या ग्लँडपासून एक पर्टिक्युलर टार्गेट ऑर्गनपर्यंत त्यांना पोचवण्यासाठी त्यांच्याकडे काही अशी अरेंजमेंट नाही आहे, त्यांना स्टोअर करण्यासाठी पण नाही आहे आणि तो हार्मोन कॅरी करण्यासाठी सुद्धा एक पर्टिक्युलर अरेंजमेंट नाही आहे. पण ज्यावेळेस हार्मोन प्रोड्यूस करतात, ग्लँड्स हार्मोन्स प्रोडक्शन करतात, त्यावेळेस ते डायरेक्टली काय करतात, ब्लडमध्ये सिक्रीट करतात. आणि जो काही ब्लडमध्ये हार्मोन सिक्रीट होतो, ब्लड थ्रू टार्गेट ऑर्गनपर्यंत पण पोचवला जाऊ शकतो. म्हणजे आपल्या बॉडी पार्ट्समध्ये कुठेही ब्लड थ्रू तो हार्मोन काय केला जातो, सिक्रीट केला जातो आणि त्या टार्गेट ऑर्गनपर्यंत पोचवला जातो. तर जनरली फंक्शन काय आहे, आपण याच्यामध्ये डिफरंट जेवढे काही एंडोक्राईन ग्लँड्स आहेत त्यांचे पोझिशन, फंक्शन्स आपण स्टडी करणारच आहोत आणि कोणते हार्मोन सिक्रीट करतात हे पण माहिती घेणार आहोत. पण पर्टिक्युलर ऑर्गन, फॉर एक्झाम्पल पिट्युटरी ग्लँड ह्या ब्रेनच्या खाली आहे, बरोबर आहे. ब्रेनच्या बिलो दी ब्रेन पिट्युटरी ग्लँड प्रेझेंट आहे, म्हणजे पर्टिक्युलर लोकेशन आहे. पण जेव्हा पिट्युटरी ग्लँडमधून हार्मोन सिक्रीट होतो तर बॉडीमध्ये कोणत्याही टार्गेट ऑर्गनपर्यंत ती पोचवू शकते. हार्मोन्स हे टार्गेट ऑर्गनपर्यंत पोचवू शकते. आपल्याला इथे कुठे डक्ट दिसतो का, त्याच्यासाठी पर्टिक्युलर असा डक्ट नाही आहे. पण तरीही पिट्युटरी ग्लँडने सिक्रेट केलेला पिट्युटरी ग्लँडने सिक्रेट केलेला हार्मोन हा पर्टिक्युलर टार्गेट ऑर्गनपर्यंत पोचवण्याचं काम सुद्धा कशा थ्रू केलं जातं, तर ब्लड थ्रू केलं जातं. तर याचाच अर्थ काय, तर पिट्युटरी ग्लँड असो किंवा अदर एंडोक्राईन ग्लँड्स असतील त्यांच्यासाठी स्पेसिफिक लोकेशन आहे. ओके, फॉर एक्झाम्पल ॲड्रेनल ग्लँड. ॲड्रेनल ग्लँड कुठे असते, किडनीच्या वरती असते, बरोबर आहे. ओके, तर किडनीच्या वरती प्रेझेंट असते. पण ज्या काही ग्लँड्समध्ये जो काही हार्मोन सिक्रेट होतो तो बॉडी पार्टपर्यंत पोचवण्यासाठी तो कशाचा हेल्प घेतो, तर ब्लडचा. ब्लड थ्रू ते हार्मोन्स हे अदर बॉडी पार्ट्सला पोचवले जातात. तर याचाच अर्थ काय, तर प्रत्येक एंडोक्राईन ग्लँडसाठी पर्टिक्युलर लोकेशन आहे. एका लोकेशनमध्ये जो काही पोझिशन आहे तिथे असतात, पण त्या जागेवरून ते पूर्ण बॉडीला काय करतात, हार्मोन हा सिक्रेट करतात. बॉडीच्या कोणत्याही पार्टपर्यंत तो हार्मोन हा सिक्रेट केला जातो आणि टार्गेट ऑर्गनपर्यंत पोचवला जातो. तर एंडोक्राईन ग्लँडसाठी पर्टिक्युलर अशी अरेंजमेंट नाही आहे आणि त्या डक्टलेस ग्लँड्स आहेत. ओके, जनरली एंडोक्राईन ग्लँड कशी फंक्शन करते हे आपण जाणून घेतलं. पण आपण काय सांगितलं, ह्युमन बिईंग्समध्ये नर्वस सिस्टीम आणि नर्वस कंट्रोल आणि केमिकल कंट्रोल या दोन टाईप्स थ्रू काय केलं जातं, तर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हे केलं जातं. तर जे काही केमिकल कंट्रोल आहे ज्याच्यामध्ये एंडोक्राईन ग्लँड्स या हार्मोन सिक्रेट करतात आणि ह्या हार्मोन्स थ्रू केमिकल कंट्रोल हा केला जातो. तर नर्वस कंट्रोल आणि केमिकल कंट्रोल, नर्वस कंट्रोलमध्ये नर्वस सिस्टीम अँड केमिकल कंट्रोलमध्ये एंडोक्राईन ग्लँड्स या दोन्हीही सोबत मिळून काम करतात. ओके, दे आर वर्क और फंक्शन्स टुगेदर फॉर दी कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन ऑफ ह्युमन बीइंग्स. जनरली या दोन्हीही सोबत फंक्शन करतात, ज्याच्यामुळे बॉडीचं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हे केलं जातं. पण याच्यामध्ये एक मेन जो डिफरन्स आहे तो काय आहे, तर नर्वस सिस्टीम ज्यावेळेस इम्पल्सेस पास करते त्यावेळेस हे जे काही इम्पल्सेस आहेत ते
शॉर्ट लाईव्ह आहेत, ते शॉर्ट लाईव्ह आहेत. फॉर एक्झाम्पल अगोदर आपण सेकंड डिफरन्स पण पाहू आणि त्याचे एक एक एक्झाम्पल पाहू, ज्याच्यामध्ये एंडोक्राइन ग्लँड ही हार्मोन सिक्रीट करते, बरोबर आहे. आणि जे काही हार्मोन्स आहेत त्यांचं फंक्शन कसं आहे, लॉंग ड्युरेशनल आहे, लॉंग लास्टिंग. ओके, आता याच्यासाठी एक एक्झाम्पल आपण पाहू शकतो, जसं की नर्वस सिस्टीम ज्यावेळेस इम्पल्स पाठवते ते शॉर्ट लाईव्ह आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जो रिफ्लेक्स ॲक्शन जो स्टडी केला लास्ट व्हिडिओमध्ये, त्याच्यामध्ये आपण सांगितलं की हॉट ऑब्जेक्टला ज्यावेळेस आपण टच करतो त्यावेळेस ते जे नर्व्ज आहेत म्हणजे इतक्या फास्टली आपण हात मागे घेतो. ओके, म्हणजे काय तर जो काही पेन रिसिव्हर आहे, पेन रिसेप्टर आहे, तो काय करतो तर जे काही इम्पल्सेस पाठवले आहेत तो रिसीव करतो. त्याच्यानंतर ते सगळे कुठे जातात, डेंड्राइट्स थ्रू एक्झॉनकडे, म्हणजे नर्व इम्पल्सेस हे स्पायनल कॉर्डपर्यंत जातात. स्पायनल कॉर्ड काय करतो, तेच नर्व्स थ्रू ते इम्पल्सेस कुठे पाठवतो, मसलपर्यंत पाठवतो. आणि ज्यावेळेस मसल कॉन्ट्रॅक्ट होते त्यावेळेस आपण हात मागे घेतो. ओके, हात मागे घेतल्याच्या नंतर ते इम्पल्सेस तिथेच स्टॉप झाले, बरोबर आहे. पुन्हा हात मागे घ्यायला लावतात का नाही, तर वन टाईम आपण काय करतो, ज्यावेळेस टच करतो ते इम्पल्सेस जातात आणि ते स्पायनल कॉर्डपासून परत येतात की हे आपल्यासाठी धोकादायक आहे, त्यावेळेस आपण हात मागे घेतो. ओके, मग तिथे काय झालं, हात मागे घेतल्याच्या नंतर इम्पल्सेस स्टॉप झाले. तर म्हणजेच काय तर नर्वस सिस्टीम थ्रू जे काही इम्पल्सेस पाठवले जातात एक पर्टिक्युलर शॉर्ट ड्युरेशनली ते काय होतात, स्टॉप होतात. पण एंडोक्राइन ग्लँड ज्यावेळेस हार्मोन सिक्रीट करते ते लॉंग लास्टिंग आणि ते फंक्शन कंटिन्युअस सुरू असतं. ओके, तर आपण ज्यावेळेस पर्टिक्युलर चार्ट स्टडी करू त्यावेळेस एंडोक्राइन ग्लँड कोणते कोणते हार्मोन सिक्रीट करते, कुठे लोकेट्स असते आणि त्याचबरोबर त्याचे फंक्शन्स काय आहेत हे आपण पाहणार आहोत. तर पर्टिक्युलर हार्मोन ज्यावेळेस सिक्रीट केला जातो तो लॉंग लास्टिंग आहे, त्याचबरोबर लॉंग ड्युरेशनल आहे. ओके, तर याच्यामध्ये मेन डिफरन्स आपल्याला हाच दिसून येतो की कोऑर्डिनेशन ह्यूमन बीइंग्समध्ये दोन टाईपचे कंट्रोल्स आहेत, एक नर्वस कंट्रोल अँड सेकंड वन इज ए chemical control. These two controls are operated through the nervous control is nervous system and chemical control is operated through the endocrine gland. These systems are together work and functions, but the main difference between those systems or those controls are the nervous system sends these impulses is passed, they are short lived, but endocrine glands secrete hormones. These hormones are long lasting and as well as long duration work. Okay, these main difference between the nervous control and chemical control. Generally endocrine gland ही फक्त long lasting नाही आहे, त्याचबरोबर जी काही हार्मोन सिक्रेशनची क्वांटिटी आहे and also the timing of secretion is also a proper. जनरली जी काही हार्मोन सिक्रीट करते ती पर्टिक्युलर क्वांटिटीमध्ये आणि त्याचबरोबर जो काही टायमिंग आहे पर्टिक्युलर त्या टायमिंगनुसार ती सिक्रीट करते. तर याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल पाहू शकतो, जसं की याच्यामध्ये आपण रिफ्लेक्स ॲक्शनचं एक्झाम्पल पाहिलं, तसं एंडोक्राइन ग्लँडमध्ये आपण एक बेस्ट एक्झाम्पल पाहू शकतो. जसं की जो काही पॅन्क्रियाज आहे, पॅन्क्रियाजमध्ये इन्सुलिन नावाचा हार्मोन जो काही आयलेट्स ऑफ लँगरहँड आहे याच्या थ्रू इन्सुलिन हा हार्मोन सिक्रीट केला जातो. इन्सुलिनचं मेन फंक्शन काय आहे, ब्लड ग्लुकोज जो आहे तो इन्क्रीज जेव्हा होतो त्यावेळेस इन्सुलिन सिक्रीट होतो आणि बॉडीमध्ये ब्लड ग्लुकोज जो आहे तो इक्वल और मेंटेन केला जातो. तर जनरली ज्यावेळेस फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीमध्ये ब्लड ग्लुकोज हा इन्क्रीज होतोय, काय होतोय, इन्क्रीज होतोय. ओके, त्यावेळेस जे काही पॅन्क्रियाजचे सेल्स आहेत ते काय होतात, स्टिम्युलेट केले जातात आणि ज्यावेळेस पॅन्क्रियाजचे सेल्स स्टिम्युलेट होतात त्यावेळेस जो काही इन्सुलिन आहे तो
तो सिक्रेट केला जातो, जी काही क्वांटिटी लागते त्या क्वांटिटीमध्ये, आणि त्याचबरोबर जो टायमिंग आहे, टायमिंग कसं आहे, ज्यावेळेस ब्लड ग्लुकोज हा बॉडीमध्ये इन्क्रीज होतो त्यावेळेला इन्सुलिन हा सिक्रेट होतो, आणि त्याचबरोबर जी काही क्वांटिटी लागणार आहे मेंटेनन्ससाठी, ग्लुकोज मेंटेन करण्यासाठी. ओके, एक्सेस अमाऊंटमध्ये जर इन्सुलिन सिक्रेट झाला तर बॉडीमध्ये जेवढं काही ग्लुकोज आहे ते पूर्ण नष्ट होईल किंवा पूर्ण नाहीसं होईल. ओके, पण आपल्या बॉडीला ग्लुकोजची जेवढी गरज आहे तेवढी ठेवण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी इन्सुलिन हा प्रॉपर क्वांटिटीमध्ये सिक्रेट होतो. तर इट इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर these endocrine glands hormone secretion in a long durational as well as a proper timing and a proper quantity also. Okay, these two having the main difference is nervous system, these impulses are sent but these impulses are a short lived, but endocrine glands secrete hormones. These hormones long lasting, long durational, proper timing and the quantity is also proper. Okay, now we learn the different endocrine glands, their location, which hormones they are secreted, and what is the function of these glands we are learn. तर एंडोक्राइन ग्लँड्स कोणत्या कोणत्या आहेत आणि त्यांचं मेन लोकेशन काय आहे, त्याचबरोबर त्या कोणत्या हार्मोन सिक्रेट करतात आणि काय फंक्शन आहे त्या हार्मोनचं याबद्दल स्टडी करणार. तर फर्स्ट हायपोथॅलॅमस ही एंडोक्राइन ग्लँड आहे आणि इचं लोकेशन कुठे आहे तर above the pituitary gland. पिट्युटरी ग्लँडच्या वरती, म्हणजे पिट्युटरी ग्लँड कुठे आहे, बेस टू ब्रेनच्या खाली आहे. तर ब्रेनच्या खाली असणाऱ्या पिट्युटरी ग्लँडच्या वरती हायपोथॅलॅमस ही ग्लँड प्रेझेंट आहे. विच हार्मोन्स दे आर सिक्रेटेड, दे सिक्रेट हार्मोन्स. These hormones control the activity of other secretory hormones. Secretory means secretory gland is a pituitary gland. Okay, तर जे काही हार्मोन्स सिक्रेट करते ते हार्मोन्स काय करतात तर पिट्युटरी ग्लँड जे सिक्रेट करणार आहे त्याची ॲक्टिव्हिटी वरती ते कंट्रोल करतात. तर याचं मेन फंक्शन काय आहे, फर्स्ट आपण कोणती ग्लँड आहे हे स्टडी करतो, सेकंड लोकेशन, विच हार्मोन्स दे आर सिक्रेटेड अँड हिअर द फंक्शन. तर जे काही हायपोथॅलॅमस आहे त्याचं मेन फंक्शन काय आहे तर कंट्रोल दी ॲक्टिव्हिटी ऑफ पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडवरती ही कंट्रोल करते, म्हणजे पिट्युटरी ग्लँड कोणते हार्मोन सिक्रेट करते, ओके, कोणती ॲक्टिव्हिटी त्याच्याकडून होती याच्यावरती कंट्रोल कोण ठेवतं, हायपोथॅलॅमस. म्हणून हायपोथॅलॅमसला मास्टर ग्लँड म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण की पिट्युटरी ग्लँड जे काही हार्मोन्स आहेत पूर्ण एंडोक्राइन ग्लँड्स आहेत त्याच्यासाठी पर्टिक्युलर जे काही हार्मोन्स आहेत त्यांना स्टिम्युलेट करण्याचं काम पिट्युटरी ग्लँड करते, बरोबर आहे. तर पिट्युटरीवरती जो कंट्रोल ठेवणारा ग्लँड आहे तो आहे हायपोथॅलॅमस. म्हणून पूर्ण ॲक्टिव्हिटीवरती जो काही कंट्रोल ठेवतो तो आहे हायपोथॅलॅमस ग्लँड. म्हणून हायपोथॅलॅमसला काय म्हटलं जातं, मास्टर ग्लँड म्हणून ओळखलं जातं. सेकंड आहे पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड इज लोकेटेड बेस ऑफ ब्रेनच्या बेसला. जनरली पिट्युटरी ग्लँड ज्या काही अदर हार्मोन्स आहेत ते सिक्रेट करते. तर कोणते कोणते हार्मोन सिक्रेट करते, GH ग्रोथ हार्मोन, LH ल्युटिनायझिंग हार्मोन, ACTH ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन, TSH
thyroid stimulating hormone, prolactin, oxytocin, FSH follicle stimulating hormone and ADH antidiuretic hormone. आता यांचं मेन फंक्शन काय आहे? GH ग्रोथ हार्मोन जो की स्टिम्युलेट्स अरे यार बरोबर होतं ना, स्टिम्युलेट्स ग्रोथ ऑफ बोन्सची जी ग्रोथ आहे त्याला स्टिम्युलेट कोण करतं? ग्रोथ हार्मोन. LH ल्युटिनायझिंग हार्मोन controls menstrual cycle and ovulation. menstrual cycle and ovulation हे कोण कंट्रोल करता? LH. adrenocorticotropic hormone, it stimulates adrenal gland. Thyroid stimulating hormone, it stimulates thyroid gland. Prolactin stimulates milk production. Oxytocin contracts the uterus during parturition. FSH follicle stimulating hormone, it stimulates growth of gonads like testis and ovary. ADH regulates adrenocorticotropic hormone, regulates water level in the body. तर जनरली डिफरंट हार्मोन्स ही काय करते? पिट्युटरी ग्लँड सिक्रीट करते. तर जनरली पिट्युटरी ग्लँड कुठे आहे? बेस ऑफ ब्रेनच्या बेसला आहे. तर जनरली कोणते कोणते हार्मोन सिक्रीट करते? ग्रोथ हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, adrenocorticotropic hormone, thyroid stimulating hormone, prolactin, oxytocin, follicle stimulating hormone and last one is a antidiuretic hormone. तर जनरली ग्रोथ हार्मोनचं मेन फंक्शन काय आहे? स्टिम्युलेट ग्रोथ ऑफ बोनचा ग्रोथ कोण स्टिम्युलेट करतं? GH हार्मोन. LH control menstrual cycle and ovulation. Ovulation and menstrual cycle is controlled through the which hormone? Luteinizing hormone. ACTH, it is a adrenocorticotropic hormone, it stimulates adrenal gland. Adrenal gland ला stimulates करणारी हार्मोन कोणती आहे? ACTH. TSH thyroid stimulating hormone, stimulates thyroid gland. Prolactin stimulates milk production ला स्टिम्युलेट करणारा हार्मोन कोणता आहे? प्रोलॅक्टिन. ऑक्सिटोसिन contract the uterus during parturition. Uterus is contract during the when woman is birth to a child. That time uterus is contract through the which hormone? It is a oxytocin. FSH hormone stimulating growth of gonads. Ovary and testes ज्यांचं हे जे गोनॅड्स आहेत त्यांचा ग्रोथ कोण स्टिम्युलेट करतं? FSH. ADH अँटीडायरेटिक हार्मोन, आपल्या बॉडीमध्ये जे काही वॉटर लेवल आहे त्यांना रेग्युलेट करण्याचं काम कोण करतं? ADH अँटीडायरेटिक हार्मोन. These two are the endocrine glands, hypothalamus and pituitary. Then after we learn a different glands, endocrine glands and their hormones and as well as their functions also. First hypothalamus, second is a pituitary, and now
third one is a thyroid hormone. It's located in anterolateral side of trachea of the neck region मध्ये अँड्रोलॅटरल साईडला आपल्याला काय दिसते, ट्रकियाच्या साईडला थायरॉइड ग्लँड ही प्रेझेंट आहे. These thyroid gland is secrete two hormones. One is a thyroxine and second one is a calcitonin. Generally thyroxine hormone which do the functions growth of the body and control the metabolic ॲक्टिव्हिटीज. बॉडीची जी ग्रोथ आहे आणि मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहे त्यांना कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, थायरॉक्सिन. कॅल्सिटोसिन जनरली जे काही कॅल्शियम आहे, कॅल्शियम मेटाबॉलिझम अँड कॅल्शियम लेवल इन अवर बॉडी इज कंट्रोल थ्रू दी कॅल्सिटोसिन. नाउ फोर्थ वन, पॅराथायरॉइड. इट प्रेझेंट बिहाइंड दी thyroid gland, and these gland parathyroid is secrete one hormone is a parathormone, and these parathormone controls the calcium metabolism and phosphorus. Fifth one is a pancreas. It is a endocrine as well as exocrine gland. Now we study about in endocrine gland. Pancreas is located behind the stomach. Pancreas in the exocrine gland, they control the pancreatic juices, but in endocrine gland it's having 4 type of cells: alpha, beta, delta and PP cells and F cells. These alpha cells secrete glucagon, beta cells insulin, delta cells stomastine and PP cells is a pancreatic polypeptide. And these cells in the pancreas having their percentage is alpha cells 20%, beta cells 70%, delta cell 5% and these PP cells or F cells also 5%, having 100%. They are located in the pancreas. These hormones control the activity. One stimulates liver to glycogen is converted into glucose. जनरली जो काही ग्लायकोजन आहे लिव्हर थ्रू त्याचं कन्वर्शन ग्लुकोजमध्ये केलं जातं थ्रू दी ग्लुकॅगॉन. सेकंड वन इज ए इन्सुलिन is also stimulate liver to excess blood glucose into the glycogen. It is converted into the glycogen through the insulin. Stomastine is maintain the level of glucagon and insulin, and pancreatic polypeptides are control the intestine activities and absorption of glycogen. So generally
पॅन्क्रियाजमध्ये डिफरंट 4 सेल्स आहेत, अल्फा सेल, बीटा सेल्स, डेल्टा सेल्स and PP cells or F cells. These cells are located in the pancreas with their percentage are 20%, 70%, 5% and 5%. Generally alpha cells having 20%, beta cells 70%, delta cells 5% and PP or F cells are also 5%. These particular cells secrete a particular hormone. Alpha cells secrete glucagon, beta cells secrete insulin, delta cells secrete stomastine, P cell or F cell secrete a pancreatic polypeptide. Glucagon its function is control or stimulate liver to these glycogen is converted into glucose. Insulin in which is also stimulate liver, the excess blood glucose in the blood, the glucose is excess amount, that time this glucose is converted into glycogen. Stomastine is maintain the level of glucagon and insulin. These two hormones are maintained through the stomastine. PP cells or F cells, pancreatic peptide polypeptide is secreted. Polypeptide is control the intestinal activities and the glycogen absorption. Generally thyroid, parathyroid and pancreas we are learned. Now other endocrine glands. Sixth one is a adrenal gland. Adrenal gland is located anterior part of the each kidney. जे काही आपण किडनी स्टडी केलेली आहे ज्याच्यामध्ये अंटेरियर जो पार्ट आहे, हा जो पार्ट आहे तो आहे ॲड्रेनल ग्लँड. ओके, लोकेटेड अंटेरियर पार्ट ऑफ द इच किडनी. and these adrenal glands secrete 3 types of hormone: adrenaline, second one non-adrenaline, third one is a corticosteroid. Generally adrenaline is the control the behavior in crisis and emotional situation. ज्यावेळेस आपण घाबरतो किंवा आपण इमोशनल होतो त्यावेळेस जे पर्टिक्युलर साइन्स आपल्याला दिसतात ते ज्या साइन्स आहेत त्या कशा थ्रू येतात तर ॲड्रेनालिन थ्रू. फॉर एक्झाम्पल आपल्या पुढे स्नेक आला, आपण घाबरलो, त्यावेळेस ज्या काही शहारे आपल्या हातावरती येतात ते कशामुळं तर त्यावेळेस ॲड्रेनालिन हा सिक्रीट होतो. नॉन ॲड्रेनालिन इज कंट्रोल दी हार्ट अँड देअर कंडक्टिंग टिश्यूज अँड ऑल्सो द मेटाबॉलिझम. ओके, तर ज्या काही हार्टचे टिश्यू आहेत किंवा हार्ट आहे याच्यावरती जो नॉन ॲड्रेनालिन या हार्मोनमुळे कंट्रोल करू शकतो. कॉर्टिकोस्टेरॉइड हार्मोन. जनरली कॉर्टिकोस्टेरॉइड हार्मोन थ्रू सोडियम अँड पोटॅशियम याचं मेंटेनन्स आपल्या बॉडीमध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड थ्रू केलं जातं आणि त्याचबरोबर मेटाबॉलिझम जो आहे याला स्टिम्युलेटसुद्धा कॉर्टिकोस्टेरॉइड हार्मोन हा करतो. ओके. 7 ovary is present the either side of both sides uterus in woman, present in woman in either side of uterus, and these ovary secrete 2 types of hormone is estrogen and progesterone. Estrogen is stimulate the growth of endometrium, Estrogen also the control the secondary characters
in women's, progesterone is maintain the pregnancy. Maintain the pregnancy. Adrenal gland जनरली कुठे प्रेझेंट आहे? अंटेरियर पार्ट ऑफ ईच किडनी. ईच किडनीच्या अंटेरियर पार्टला आपल्याला ॲड्रेनल ग्लँड दिसते. 3 टाईप्सचे हार्मोन सिक्रेट करते. ॲड्रेनालिन, इट इज मेन फंक्शन इज व्हेन आवर बिहेवियर इन द क्रायसिस अँड इमोशनल सिच्युएशन, जे काही बिहेवियर आहे ते कशामुळे होतं तर ॲड्रेनालिन थ्रू. सेकंड, नॉन ॲड्रेनालिन, हार्ट अँड कंडक्टिंग टिश्यू जे आहे त्यांचं जे काही प्रॉपर फंक्शनिंग आहे ती नॉन ॲड्रेनालिन थ्रू होते. आणि कॉर्टिकोस्टेरॉइड ज्याच्यामध्ये बॉडीमध्ये सोडियम अँड पोटॅशियम त्याचबरोबर मेटाबॉलिझमला स्टिम्युलेट करण्याचं मेन फंक्शन कोण करतं? कॉर्टिकोस्टेरॉइड. 7 इज ए ओव्हरी इज ए एंडोक्राइन ग्लँड. ओव्हरी इज प्रेझेंट आयदर साइड ऑफ द uterus. It secrete 2 types of hormone, estrogen and progesterone. Estrogen function is stimulate the growth of endometrium and also the secondary sexual characters. Progesterone, it's also the prepare for the endometrium for the conception and also the maintain the pregnancy. That time progesterone hormone is secreted through the ovary. Now we learn the other endocrine glands. Eighth one is a testis. Testis is present in scrotum in the man and it secrete testosterone hormone, and this testosterone hormone main function is to control the secondary sexual characters in men, just like mustache, beard, etc. and have voice. Testis is present in the man scrotum and it secrete testosterone hormone to control the secondary sexual characters in men. Thymus is present in thoracic cage and also near the heart. It's present near the heart. It secrete thymosin, and this thymosin play a important role is control the cell to give rise the immunity. तर जनरली थायमोसिन ज्याच्यामुळे सेल्समध्ये जी काही इम्युनिटी आहे ती वाढवण्यासाठी त्या सेल्सला कंट्रोल केलं जातं. तर टेस्टिस present in the scrotum of man secrete testosterone and it controls the secondary sexual characters like mustache, beard or their voice also. 9th one is a thymus. It present in the thoracic cage and near to the heart, present near to the heart. It secretes thymosin hormone, and this thymosin hormone is control the cell to give rise the immunity. तर जनरली जी काही इम्युनिटी राईज होते ती त्या सेल्समध्ये ती राईज करण्यासाठी सेल्सला कंट्रोल केलं जातं. तर आपण जे काही डिफरंट एंडोक्राइन ग्लँड्स आहेत त्या स्टडी केलेले आहेत. त्या ग्लँड्स त्याच्यासोबत त्यांचे लोकेशन्स, ते कोणते कोणते हार्मोन सिक्रीट करतात आणि त्यासोबतच त्यांचं काय काय फंक्शन्स आहेत हे आपण स्टडी केलेले. तर जनरली आपण आजच्या व्हिडिओमध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इन ह्युमन बीइंग्समधला जो सेकंड टाईप कंट्रोल आहे केमिकल कंट्रोल याबद्दल डिटेलमध्ये आपण स्टडी केलेले. तर आपण या पूर्ण चॅप्टरमध्ये ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममधल्या डिफरंट प्रोसेसेस आहेत त्या आपण स्टडी केले, ज्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स जो फर्स्टली आपण स्टडी केला, कारण की ट्रान्सपोर्टेशन इन ॲनिमल्स हे आपण ऑलरेडी प्रिव्हियस इयर्समध्ये स्टडी केलेले आहे. ओके, सर्क्युलेशन थ्रू.
त्याच्यानंतर आपण जो सेकंड केला तो एक्सक्रीशन, जो की डिफरंट ॲनिमल्समध्ये अँड प्लांट्समध्ये ॲज वेल ॲज ह्युमन बिईंग्समध्ये जे काही स्ट्रक्चर आहे, जी काही सिस्टीम आहे, एक्सक्रीशन कसं होतं हे आपण स्टडी केलं. त्याच्यानंतर आपण स्टडी केला कोऑर्डिनेशन इन प्लांट्स, आणि त्याचसोबतच ॲनिमल्समध्ये आपण 2 टाईप्समध्ये, जो की नर्वस कंट्रोल अँड केमिकल कंट्रोल, आणि जो केमिकल कंट्रोल आहे तो आज आपण डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. तर व्यवस्थित चॅप्टर हा